त्याला झूम करा. हे बघा, पंचायत समिती कार्यालय येथे बायोमेट्रिक थंब मशीन या ठिकाणी आता बसवलेलं आहे. पहिले ना दुरुस्त होतं, म्हणजे आपल्याला एक गुन्हा झाला, गाढवं कार्यालयामध्ये आणले, त्याच्यानंतर आमच्यावर गुन्हा दाखल झाला. परंतु त्याचं फलित असं झालं की आता त्यांना ऑनलाईन 2 टाईम हजेरी लावावं लागतं, एक सकाळी आणि एक संध्याकाळी. तर एकच विनंती आहे की सर्वांचा नाद केला पाहिजे, पण चळवळीच्या लोकांचा नाही, कारण चळवळीचे लोक मॅनेज होत नाही. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या विचाराने प्रेरित झाले लोक आहे महापुरुषांच्या, त्याच्यामुळे आम्ही बलिदान द्यायला तयार होतो, गुन्ह्यानं आम्हाला काय होणार. आणि दुसरा अजून मुद्दा, जसे ग्रामपंचायत कार्यालय जसे इतर कार्यालय, तिथं देखील असं या ठिकाणी मशीन बायोमेट्रिक मशीन या ठिकाणी बसवण्यात आलं पाहिजे. त्यासाठी आम्ही कुणकीला सत्कार असून आम्ही पहिले सांगतो, आम्ही 2-3 अर्ज देखील केले, आम्ही पहिले आमच्या खर्चातून बसवायला तयार आहे, परंतु शासनाने त्याचा तात्काळ आदेश काढावा आणि ते मशीन या ठिकाणी बसवण्यात येईल. सर्व अधिकाऱ्यांच्या चपराक या ठिकाणी बसेल आणि जो आपण शासनाचा पगार घेतो तो पगार या ठिकाणी सार्थकी लागेल आणि जनसामान्यांचे कामं होतील. म्हणून आम्हाला जे आमच्यावर गुन्हा झाला, आम्हाला त्याचं कुठलंही दुःख नाही. गुन्हाच काय, जसे ते महापुरुष या ठिकाणी फासावर गेले तसे आम्ही सुद्धा देखील जायला तयार आहे, फक्त त्या ठिकाणी नागरिकांना न्याय भेटला पाहिजे. धन्यवाद. जय शिवराय.